गाइस मी आलतो नेरलला नाही तर दादूचा बॅनर चोरी गेला कोणतरी माहिती रे दादूस फेमस पकडवाला त्या आयला चोरनच घेऊन गेला डेंजर काम जाता आले भाई ते सीन चेक करा भाई एकच नंबर वाघाची माझी कुस्ती होती एक बाजू वाघ खिचेन एक बाजू मी खिची चोर पकडला ना मी बरोबर यो छातीपासून हातेरा बांधून आला आणि आम्ही 15 जण गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. गाइस आता चाललो भाई आम्ही माथेरानला जेलो नव्हतो आताच चाललो तुम्हाला पण दाखवून भाई ना. आता आपल्या सोबत युवराज भाई आणि पप्पाचा मित्र पण इथे नेरलला तिथंच चाललो मस्त पैकी. तर चला बाय चाललो आम्ही मित्रांनो वाजले बोलूया हो आणतो. आता वाजले म्हणजे 11:30 आले. आता आपण पोहोचू 1-1.5 तासान. तर गाइस आता भरतो डिझेल. तर गाइस आता थांबलो आनंद नगरला भाई. इथे नाश्ता करतो आम्ही समोसा घेतो. तर पप्पाला काय पाहिजे तो घेतो आता. चला तर गाइस आता येते समोसा पाव. तर चला भाई खाऊन भेटू. मी आलतो नेरलला नाही तर दादूचा बॅनर चोरी गेला कोणतरी माहिती रे दादूस फेमस पकडवाला त्या आयला चोरनच घेऊन गेला डेंजर काम. आता आपण करू पाठी बिटी लावू काहीतरी सोय करू आता. चालेल का उघडेल मग आता उघडेल दुकान उघडायचे आहे पण त्याला मॅटर काय मला बॅनर लावायला लागेल रे यार. तर गाइस आता आम्ही आलतो नेरलला. दादूस पण भेटलेला आम्हाला तेलान घातलं तर डायरेक्ट मंचुरियन तुम्हाला माहितीच असेल. तर आता उघड नव्हता आता बनविल तो. गाइस आता वरती जायचं होतं पण त्यासाठी आम्हाला घेतले भाई जेवायला कारण की भूक लागलेली. ते जेवले भाई इथं आगरी कट्ट्यावर इशे मागवले रोट्या बिट्या म्हणजे असं काही बी मागवले. तर दाखवतो तुम्हाला. तर आता वरती जाऊ. रिलायन्स वाले नावाशी त्याला ओळखतात. मामा आमचं ओळखीच होतं तर नावानं तो रिलायन्स नाव होतं त्याचा. तो जाणार आता आम्ही. जाता आले भाई ते सीन चेक करा भाई एकच नंबर. अजून वरती जायचंय भाई अजून झालं ना कारण की इथे सीन बघा. थांबलो भाई आणि भाई इथं पटरी आहे बघा. ट्रेन येते इथे बारीकशी इथून पुरशा. इथे एकदम जांभळा बिमला एन्जॉय. खालती पाहू शकता फुल याच भाई डायरेक्ट गया तर खतम. अरे बकरे या करतात. तर गाइस कोण आलं तर बाई मावशीच्या रंगल्या एकच नंबर असतो. मावशी भारी असतात ना. भारी असतं मग आम्ही घेतले एकच नंबर. भारी आहे ना. तुम्ही भारी खायले ना. भारी आहे ना. हो भारी आहेत. खायला गोड सांग ना. हो खायला गोड आहेत एकच नंबर. तर गाइस वातावरण मस्त एकदम थंड आहे भाई. ऊन ह पण तर लागत नाही तेवढं गरम. एकदम थंड वातावरण आहे भाई. आता चाललो वरती. चला तर गाइस आता पोहोचलो मामाच्या घरा म्हणजे रिलायन्स नावावर ओळखतात मामाला. तर आमची ओळख होती आम्ही आलो. एवढे काय युवराज बँक जोर घेतले. अरे कुत्री पाहा निकलून. तर गाइस याच्यात पप्पा जण आणले 10 रुपयासाठी चाकणा आणि रोटी आणि असं चिकन बिकन आहेत राईस आहेत अशा प्रकारे 10 रुपये भाई. आम्हाला मागवले हिल आला बघा तो हिल घेऊन. तर गाइस माथेरानला जायचा रस्ता तो बघा तिथं अजून लय वरती भाई डोंगराचे. आम्ही इथे जाऊ. आला गाइस मामा आलेला आहे. फुल खुश झाले. गाइस आपल्याला आणलेलं आहे. तर गाइस व्ह्यू बघायचं तुम्हाला भाई इकडे बघा मस्त भाई वरती माथेरान. पाऊस पडला असं वाटतं काल झाले मस्त भाई. हवा एकदम कडक सुटले भाई. वातावरण म्हणजे काय तिथे थंड आहे एक नंबर वातावरण आहे. इथे पोरा खेळतात रील्स बनवतात भाई. डेंजर रील्स बनवतात. आता युवराज गेले भाई. युवराज आणि तो पोऱ्या आपले लॉलीपॉप आणलं म्हणजे पप्पा त्यांना आपण पण खाऊ आणलेलं पहिले तर खपलं ते तो वापस जेले आणला. अजून जेवलो ना. जेवायला पण आणलेलं आहे आम्ही तर जेवू. तर काय आणलेलं आहे युवराज लॉलीपॉप आणि चिल्ली. पण आता भाई जोर जाऊ फुल डेंजर. मामाने फुल पिले भाई.
औषध महोदय. अरे मामा नाही, फक्त एवढीच आहे, फक्त नावाला तुला तो देतोय तो एवढी टेस्ट करायला. फुल दाबून दिले आता मामाला दारू. काय जातं का तो राईस. चला बाई चिल्ली बिल्ली खाल्ले, लॉलीपॉप बिलीपॉप सगळं खाल्ले, तर राईस वाचले. चला नवरा येऊन माझ्या टाईट झाले बाई. अरे अख्खा घर मोडून दिला माझा, झाड पडला. त्याच्या आई काढली, त्याचे पडला. कोण सरपंच चला तिच्या आई गायले राग आलाय ना, नवरा येऊन इकडे मग 2-3 उलटी झाले चालेल. 2-3 ना 5-6 ते झाले ना तरी चालेल, पण ते जर घामकडे बरोबर. तर काय आता आम्हाला मामा देतो कोंबडा, म्हणजे पैसे देतो, पकडते बाई. तर काहीच घेतलेला आहे बैलांजवळ ठेवू मस्त पैकी. कोंबडा घालतो डायरेक्ट कापू. मग काय काय जमीन कुठं कुठली 8.5 गुंठ आहे, हा आणि डोंगरा बुडाला 8.5 गुंठ. 18 गुंठ बाकीचे रास पैसा मामाच्या होऊन जाऊ द्या. अरे लिटरमेनचा पैसा आहे भाऊ कमायचा. ऐक मामा, आपण कुस्ती गेले. कुस्ती अरे मग पहिले कुस्त्या खेळायचो. फाटलेला घे. अरे तो लायखाचा पोरगा होता, त्याने ना अशी माझे थापड मारली, म्हणजे फटका मारला ना, दुसरे घाट पकडली आईच्या वाड्यानं. अरे एकटा म्हैस खेचायचो, बकऱ्याचं दूध पियायचं ना. बकऱ्याचं दूध. अरे 30-35 बकऱ्या होत्या माझ्याची, पण या डोंगरात वाघ आणि साप. वाघाने खाल्या. वाघ येते ना. अरे या डोंगरात वाघ आहे, वाघाची माझी कुस्ती होती. अरे वाघाने मला खेचत नेला का. पाऊस आली म्हणजे भाज्याचा दिवस असतो ना, एक बाजू वाघ खिचेन, एक बाजू मी खिची. हा एवढी ताकद होती त्या डोंगरात. मी एकटाच फिरायची. कोणा गाडीत ताकद नव्हती. बंदूक बिंदूक होती की नव्हती. अरे ती सडून गेली ना भाऊ, ते डोंगरात ठेवली तिकडे सडली. आम्हाला दाखवायला ठेवायचे तर चोर पकडला ना मी. तो मर्डरला गेलेला तिकडे तुमच्याकडे. कसे कपडे घालून आला था, आणि मग हे कपडे ना असं वर केलं त्यांनी, कंबराव यो छातीपासून हातेरा बांधून आला. आणि आम्ही 15 जण त्याला तुम्ही हातेरा 1 पिस्तूल घेतली, मारले, मग आणली घरी. मामाजी ते फणस बघू शकता का, ती मोठं बाई. हात लावू का. टाईट झाले बाई. डेंजर ना. याला वजन किती आहे बघ. उचल. अजून एक कोंबडी भेटली ना, ते गवसतो आम्ही. आंब कुठे लांब आंब त्याच्यान चित्ताच कापून टाकलास. तर काय झाली कोंबडी त्या पकडायचं बाई. आता आम्ही चाललो घरी जायला. तर चला बाई, जेवण बिवून झालेलं आहे सगळं. तर चला आम्ही वरती गेलो ना, तर बाई का म्हणजे टाइम नव्हता भेटला आम्हाला. आम्ही निघलो घरातून 11:30ला, पण आमचं टोल नाक्यावर काम होतं तिकडं. तर तिथं निघलो मग आम्ही 12 वाजता 2ला पोहोचलो. मग 4 पर्यंत 3-4 वाजेपर्यंत आम्ही जेवण बिवून झाला तिथं मस्तपैकी. आणि वरती गेलो असतो, पण आपली गाडी कशी वरती जाणार ना, म्हणजे आपली गाडी जात नाही वरती, ट्रेननी जावं लागतो. मग तिथं तिकीट बिकीट करायला लागतं, पण ट्रेनचा पण टायमिंग असतं बाई. मग आता नेक्स्ट टाइम जाऊ, तुम्हाला दाखवून बाई सगळं. तर काय कोलेगाव स्टेशन आलतो बाई. इथे बघता होतो लग्न तयार झाले, वरात निघले, वरात नाचा बाई, दुरकुस केले. तर काय जस्ट पोहोचलो बाई घरी. ठीक काय कोंबड्या आणलेले. चला बाई टाकलो बाई फुल. जेवायला आहे सोयाबीन. जेवतो बाई, आवरा दीड जेवून आलो. आता जेवणार ना बाई आता. तर गाइस ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर बाई लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाई माथेरानला जाऊ आपण, परत जाणारच आहो मी. तर तेव्हा दाखवू बाई, आता दाखवायला भेटला दाखवू बाई नंतरला. चला गाइस, बाय बाय.